मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटनेकडून बंदची हाक, मराठीच्या मुद्द्यावरून दुकानदाराला मारहाण। मनसेच्या विरोधामध्ये मीरा भाईंदरमध्ये व्यापारी संघटना आक्रमक। लक्ष्मण हाके यांचे गिरगाव चौपाटीवर आंदोलन, महाज्योतीला निधी मिळत नसल्याचा लक्ष्मण हाकेंचा आरोप। दिशा सालियन प्रकरणी एसआयटी कडून प्रतिज्ञापत्र सादर, मृत्यू प्रकरणामध्ये घातपात दिसत नाही। दिशा मृत्यूच्या आधी मद्यधुंद अवस्थेमध्ये होती, प्रतिज्ञापत्रामध्ये उल्लेख। तर सतीश सालियन यांची याचिका फेटाळावी, मुंबई पोलिसांची विनंती। राणेंनी आदित्य ठाकरेंची नाक घासून माफी मागावी, दिशा प्रकरणी राणेंनी आदित्य ठाकरेंवर केलेल्या आरोपांवरून निशाणा। उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये पुरावे नष्ट करण्याचं काम तत्कालीन ठाकरे सरकारनेच सतीश सालियन यांची माफी मागावी, राम कदम यांची टीका। ज्यांनी आरोप केले ते आज उघडे पडले, आदित्य ठाकरेंचा काही संबंध नव्हता हे सिद्ध झालं। दिशा सालियन प्रकरणावर अमोल मिटकरी यांची प्रतिक्रिया। दिशा सालियन प्रकरणात चुकीच्या पद्धतीने चौकशी झाल्याचं दिशाच्या कुटुंबियांचं मत, दिशा सालियन प्रकरणी नव्याने चौकशी व्हावी, प्रताप सरनाईक यांची मागणी। नाशिकमध्ये ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपमध्ये प्रवेश, रवींद्र चव्हाण आणि महाजनांच्या उपस्थितीमध्ये भाजपमध्ये पक्षप्रवेश, पवारांच्या राष्ट्रवादीच्या गणेश गीते यांची भाजपमध्ये घर वापसी। संजय राऊतांच्या पोस्ट नंतर सुनील बागुल आणि मामा राजवाडेंच्या भाजप प्रवेशाला ब्रेक, ठाकरेंच्या शिवसेनेकडून प्रथमेश गीतेंची नाशिक महानगर प्रमुखपदी नियुक्ती। निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सक्रिय व्हा, सभागृहात पूर्णवेळ उपस्थित रहा, वर्षावरील स्नेहभोजनाच्या दरम्यान फडणवीसांच्या भाजप आमदारांना सूचना। राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांना जीवे मारण्याची धमकी, जगतापांच्या स्वीय सहाय्यकाच्या मोबाईलवर मेसेजद्वारे धमकी, कोतवाली पोलीस ठाण्यामध्ये अदखलपात्र गुन्हा दाखल। मैदानामध्ये उतरण्याआधीच रडणं सोडा, हिंमत असेल तर खऱ्या मर्दांसारखे निवडणुकीच्या रिंगणात या, आशिष शेलारांचं ठाकरेंच्या शिवसेनेला खुलं आव्हान। 5 जुलैला ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा, राज ठाकरे, उद्धव ठाकरे, शरद पवार सपकाळ व्यासपीठावर असतील, वरळी डोममध्ये तसेच हॉलच्या बाहेरील रस्त्यावर देखील एलईडी स्क्रीन असेल। शिंदे आज पंढरपूर दौऱ्यावर, विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेणार, कृष्ण मंदिर, विठ्ठल मंदिर नो व्हेइकल झोन, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश, तर शिंदेसोबत फक्त 5 जणांना परवानगी। राज्यामध्ये 1,35,000 कोटींच्या 17 गुंतवणूक प्रकल्पांना मान्यता, प्रकल्पांमुळे तांत्रिक नवकल्पना, संशोधन, विकास आणि रोजगार निर्मितीला चालना मिळेल, फडणवीसांची प्रतिक्रिया। बीडमध्ये कराड समर्थक नानासाहेब चौरेंकडून गतिमंद मुलीवर लैंगिक अत्याचार, केज पोलीस ठाण्यामध्ये नानासाहेब चौरेंच्या विरोधात गुन्हा दाखल। भंडारीच्या वारीमध्ये अर्बन नक्षलवाद्यांचा शिरकाव, शिंदेंच्या शिवसेनेमधील आमदार मनीषा कायंदेंचा खळबळजनक दावा, तर प्रकरणाची चौकशी करून कारवाई होईल, उपमुख्यमंत्री शिंदेंचं आश्वासन। सरकारकडून वारीला बदनाम करण्याचा प्रयत्न, अर्बन नक्षलवादाच्या कायंदेंच्या दाव्यानंतर दानवेंचा आरोप। महाराष्ट्रामध्ये 3 महिन्यात 767 शेतकऱ्यांची आत्महत्या, शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या मागणीकडे दुर्लक्ष, तर करोडो संपत्ती असणाऱ्यांची कर्ज माफ, राहुल गांधींचा हल्लाबोल। लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेल्या सरकारी कर्मचाऱ्यांचा लाभ बंद, महिला बालविकास मंत्री अदिती तटकरे यांचं लेखी उत्तर। पुण्याच्या कोंडव्यामधील उच्चभ्रू सोसायटीमधील तरुणीवर लैंगिक अत्याचार, आरोपीचा कुरिअर बॉय सांगत सोसायटीमध्ये प्रवेश, घटनेनंतर आरोपींना तरुणीच्या मोबाईलमध्ये सेल्फी काढला। आषाढीमध्ये पंढरपूरमध्ये व्हीआयपी दर्शन पासला बंदी, व्हीआयपी दर्शन पास दिल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई, सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचा इशारा। सोनसूदकडून लातूरच्या शेतकऱ्याला मदतीचा हात, तुमचा नंबर द्या, मी बैल पाठवतो, सोनसूद शेतकऱ्याला बैल देणार। सिंधुदुर्गमधील कुडाळमध्ये मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली, घरांना पाण्याचा वेढा, पावशी शेलटेवाडीमध्ये काही घरांमध्ये पाणी शिरलं। नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये सुरक्षा भिंत कोसळली, घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद, भिंत कोसळल्यामुळे 4 दुचाकी थेट खड्ड्यामध्ये पडल्या। नंदुरबारमधील नेसू नदीला पूर, अंत्यसंस्कारासाठी स्थानिकांचा नदीतून जीव घेणा प्रवास, स्मशानभूमीमध्ये जाण्यासाठी पूल नाही। पुण्याला रात्रभर पावसानं झोडपलं, जोरदार पावसामुळे खडकवासला धरणातून विसर्ग वाढवला, विसर्ग वाढवल्यामुळे भिडे पूल पाण्याखाली जाण्याची शक्यता।